महाराजांनी हे स्वराज्य उभं केलंय, आज ते कुठंतरी झुकलंय आणि वाकलंय असं वाटतंय या शिंदे सरकारमुळं। समस्त मराठा बांधवांच्या वतीकडून शिंदे सरकारला अशी विनंती करतो की कायदा व सुव्यवस्थेचं पालन करणाऱ्या एका सामान्य कुटुंबातील सर्वसामान्य माणूस म्हणजे आमचा मनोज जरांगे दादा आज इथं उपोषणाला बसलाय आणि नुसताच बसला नाही तर गेली इतके दिवस उपोषण करूनही 7 दिवस अन्नाचा एकही कण नाही, नाकातून रक्त येते, आणखी कुठवर विचारांची आणि माणसांची तुम्ही मृत्यूची झून द्यायला लावणार। अहो तुम्हाला माहिती आहे विचार महत्त्वाचा आहे, व्यक्ती महत्त्वाची नाही, पण आमची जर व्यक्ती संपवली तर संबंध महाराष्ट्राचा विचार संपणार आहे। म्हणून आम्हाला दादांविषयीच असा कळवळा आहे की त्या व्यक्तीला संपू नका, त्याचा विचार संपला जाईल। विचार संपवता येणार नाही। शिंदे सरकार असो, फडणवीस सरकार असो, भाजप सरकार असो, आयरे गैरे नतू खैरे खूप केले। आमचे जर दादा सर सलामत तो पगडी 50, आमचा जर दादाला काही झालं या सरकारच्या या अध्यादेशामुळे, या राजपत्रामुळे, या शासनाच्या कुठल्याच धोरणाला आम्ही मानणार नाहीत। दादांची प्रकृती गांभीर्याने खूप हालाकीची झालेली आहे। आता जर का शासनाने इथं येऊन त्यांची तकलीफ सहन ऐकली नाही किंवा त्यांना जर प्रकृती नीट नाही झाली तर आम्ही समस्त मराठा बांधव इथे आमरण उपोषण करूत आणि इथेच आमचे पण बलिदान देऊ। एकदा तुम्हाला पानिपतमध्ये दाखवून दिले की क्रांती काय असती, मुंबईला येऊनही दाखवून दिले की आम्ही एक मराठा लाख नाही तर ते कोटीत आहेत। म्हणून मी शासनाला हे सरकार हे मायबाप असतं आणि या मायबापाला जसं माय लेकराची काळजी घेते 9 महिने पोटात आणि नंतर ती प्रकृतीने, तशी या सरकार हे मायबाप आहे आणि त्या मायबापानं आमच्यासारख्या या युवकांसाठी, आमच्या या युवकांसाठी लढणाऱ्या मनोज जरांगे दादांच्या प्रयत्न करा। दादा काय वाटते, काय मागणी आहे? दादाची तब्येत खालावली आहे।